पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये काही काळ उपचार सुरू असलेल्या सौ भिसे यांना जेव्हा त्यांची जी प्रेग्नन्सी होती, बाळंतपण जेव्हा जवळ आलं होतं, त्या सुमारास त्यांना ॲडमिट होण्याच्या बाबतीत काही अडचणी आल्या असा त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे आणि त्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. मात्र त्या दरम्यानच्या काळातल्या ज्या गुंतागुंती होत्या त्यात त्यांचा जीव गेला. त्यांनी 2 अपत्यांना जन्म तर दिलेला आहे, जुळं आहे, मात्र त्यांचा जीव गेला. आणि या बाबतीत सौ भिसे यांचे कुटुंबीय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला, त्यांच्या प्रक्रियेला, प्रशासकीय प्रक्रियेला आणि डॉक्टरांना जबाबदार ठरतात. या बाबतीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं स्वतःची बाजू मांडणारं एक पत्रक काढलेलं आहे, ज्यामध्ये काय काय घटना कोणत्या क्रमानं घडल्या ते सुद्धा आलेलं आहे. मात्र त्यातले अनेक दावे हे भिसे कुटुंबियांनी खोडलेले आहेत, अमान्य केलेले. या सगळ्याच्या पलीकडे या प्रकरणाच्या बाबतीत आता सरकार लक्ष घालणार आहे, समिती नेमली गेलेली आहे. पण एकूणच खाजगी रुग्णालयं, त्यामध्ये रुग्णांच्या बाबतीत त्यांना दिली जाणारी सेवा, दिली जाणारी वागणूक आणि अशा मोठमोठ्या उपचारांसाठी होणारे मोठमोठे खर्च, या सगळ्याचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आला आहे. आणि तोच मुद्दा आज आपण 7:56 संध्याकाळी ABP माझाच्या 0 आवरमध्ये घेतोय. मी चर्चेला असणारच आहे. मी निवेदन सूत्रसंचालन करणार आहे. माझ्यासोबत मान्यवर असतील. आपणही बघा, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित हा प्रश्न आहे आजच्या 0 आवरमध्ये.